जय भवानी रोड परिसरात दहशत निर्माण करत फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला उपनगर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलं। त्याच्याकडून देशी बनावटीची बंदूक आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत वय वर्ष 19 असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तो जय भवानी रोड परिसरात दहशत निर्माण करत फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। पोलीस पथक मागावर असताना संशयित अण्णा गणपती पूल वीटभट्टीजवळ विहितगाव रोड परिसरात दगडाच्या बाजूला आढळून आला। पोलिसांचे चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 30,000 रुपये किमतीची देशी बनावटीची बंदूक आणि 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आलं। पोलिसांनी दोनही वस्तू जप्त केल्या असून एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करीत आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आदित्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच विनोद लखन, संदीप पवार, संदेश रंगतवान, सुनील गायकवाड, योगेश जाधव, पंकज करपे, सूरज गवळी, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे आदींनी केली। गुन्ह्याचा पुढील सखोल तपास गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन करीत आहेत। नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेशित करण्यात आला होता। त्या अनुषंगानं उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित करून त्यांना गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती मिळाली की सौरभ बहोत हा इसम एक गावठी कट्टा घेऊन समाजात दहशत पसरवत आहे। त्या अनुषंगानं त्याची गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असं मिळून आलं। त्यानुसार त्याच्यावर 325 आणि 525 याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदरचा कट्टा त्यांनी कशासाठी बाळगला होता आणि काही गुन्हे काय तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर इतरही समाजात दहशत पसरवणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याच्यावर तो आळा घालण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.